नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे बाळांनो. ठीक आहे, रेग्युलर व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे आज आपण, कारण असे व्हिडिओज मी बनवत राहतो आणि मला बनवायचे जेणेकरून मॅक्झिमम इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे असते, जी मी इंटरनेटवर वाचतो, ती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची असते. ठीक आहे, फक्त तुम्हाला एकच ऑप्शन अवेलेबल करून देणं हे माझं काम नाही बाळांनो. 100 ऑप्शन तुमच्या समोर ठेवणं, त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही पिक करणं, है ना. हे आपल्या पूर्ण चॅनलचं प्रोसेस असते कॉलेज सिलेक्शनसाठी बेसिकली. ठीक आहे, आता कॉलेज सिलेक्शनची पण व्हिडिओज मी थोडे इंट्रोड्यूस करणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता तुमच्या MST CETच्या परीक्षेसाठी बाळांनो 2-3 महिने उरलेले आहेत. ठीक आहे, 3 महिने मी कन्सिडर करतो. या 3 महिन्यात बाळांनो मला ठाऊक की तुमच्या डोक्यामध्ये नेहमी 2 फेजेस असतात. ठीक आहे, पहिली गोष्ट तर तुम्हाला CETला प्रिपेअर करायचंय आणि दुसरी गोष्ट सायलेंटली तुम्ही विचार करत असतात की कोणत्या कॉलेजमध्ये मी जाणार आहे. ठीक आहे, कोणतं कॉलेज मला भेटेल. हा खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असते बाळांनो, मी समजू शकतो. प्रत्येक गोष्ट, जर तुम्ही सिरियस ऍस्पायरंट आहात तर तुमच्या मनात हे सगळे थॉट्स येत राहतात आणि हे सगळं येणं नॅचरल आहे बाळांनो. एक गोष्ट सांगतो बाळांनो, CETचा स्कोर अलोन तुमचं कॉलेज कोणतं भेटेल तुम्हाला ते डिसाईड नाही करू शकत. ठीक आहे, कारण म्हणजे आता एक वेळा CET पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाली. ठीक आहे, तो एक दिवस तुमच्या पूर्ण वर्षाचं प्रिपरेशन नाही ठरू शकत बाळांनो. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचे, विविध एक्झामसाठी आपल्याला प्रिपेअर करायचे. विविध म्हणजे सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला सेमच सिलेबस असतो बाळांनो, विविध एक्झाम तुम्हाला अटेम्प्ट करायच्यात, असं माझं सांगण्याचा उद्देश. हे सगळं का सांगतोय माहितीये बाळांनो, आता CET वरती तुम्हाला कोणते कॉलेज भेटतात, COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, SPIT, खूप नामांकित कॉलेजेस तुम्हाला भेटतात बाळांनो. एक गोष्टाने मला खूप शॉक केलं बाळांनो. लास्ट इयरला माझा एक स्टुडंट होता, त्याचा CET मध्ये काही स्कोर आला नाही, पण त्याने एक एक्झाम दिली होती. ठीक आहे, एका कॉलेजची, आणि त्याच्यामुळे त्याचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं बाळांनो. का मी सांगतो, त्याचा एक्सपिरियन्स तो मला आता सांगत होता. त्या कॉलेजमध्ये तो शिकतोय बाळांनो आणि तो सांगत होता की इथं जे प्लेसमेंट आहे, इथं ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या मी ऐकून स्वतः शॉक झालो बाळांनो, कारण हे टॉप कॉलेजेस पण नाही तुम्हाला देत. ठीक आहे, त्या कॉलेजचं नाव आहे बाळांनो पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला, ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला CETचा स्कोर विचारला जात नाही बाळांनो. ठीक आहे, मग काय रे बाळांनो, तुम्हाला द्यायला काय, याची एंट्रन्स द्यायला काय हरकत आहे. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. आपल्याला 100 ऑप्शन आपल्या समोर ठेवायचे. आणि या सगळ्या गोष्टींना आतापासून का सांगतोय मी बाळांनो, कारण आतापासून काही कॉलेजेसचे फॉर्म सुटतात बाळांनो, है ना. आता पूर्ण व्हिडिओ बघणार तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे, मला थोडासा वेळ द्या, 8-9 मिनिटं द्या मला फक्त. आता मी रियालिटी सांगू का बाळांनो, काय होतं, इतके विद्यार्थी CETची परीक्षा देतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन फक्त 1% स्टुडंटचं होतं कम्प्युटर सायन्ससाठी. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स आणि टॉप ब्रांचमध्ये सिलेक्शन होणं किंवा टॉप कॉलेजमध्ये सिलेक्शन होणं. ठीक आहे, खूपच कमी पर्सेंटेज, 1% स्टुडंट असतात फक्त. ठीक आहे, मग बाकीचे जे स्टुडंट असतात त्यांनाही कम्प्युटर सायन्स हवं असतं, मग ते कुठं जातात, Tier 3 कॉलेजमध्ये, जिथं अजिबात प्लेसमेंट नाही. गोष्ट समजली तुम्हाला. आता लास्ट इयरच्या बॅचमध्ये, काउन्सिलिंग बॅच मधला एक स्टुडंट होता बाळांनो. ठीक आहे, त्याला कम्प्युटर सायन्सच हवं होतं. ठीक आहे, पण त्याचा स्कोर तेवढा नव्हता. मग मी त्याला हे नाही सजेस्ट केलं की तू Tier 3 कॉलेजमध्ये जा किंवा घटिया कॉलेजमध्ये जाऊन तिथं कम्प्युटर सायन्स करून दे. मी त्याला हे नाही सजेस्ट केलं. मी त्याला या कॉलेजबद्दल सजेस्ट केलं की पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जा, जेणेकरून तुला एक कम्प्युटर सायन्सची डिग्री भेटेल, जेणेकरून तिथं तू प्लेसमेंट वगैरे खूप चांगल्या घेऊ शकतो. ठीक आहे, मग आता त्याच्याशी बोलत होतो, तुम्हाला या त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मला वाटलं की आता लगेच तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल इंट्रोड्यूस केलं गेलं पाहिजे. आता त्याच्याशी बोलणं माझं चालू होतं, तर त्याने सांगितलं की फर्स्ट डे पासून तो कोड लिहितो बाळांनो. ठीक आहे, हॅकॅथॉन्स मध्ये पार्टिसिपेट केलंय त्याने आणि आता सेकंड टर्म पासूनच त्यानं इंटर्नशिपसाठी तो अप्लाय करतोय आणि इंटर्नशिप मध्ये त्याचं झालं सुद्धा. मग आता या कॉलेज बद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे बाळांनो, म्हणून मी थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगू इच्छितो. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बाळांनो एक न्यू एज टेक स्कूल आहे बाळांनो. ठीक आहे, जिथं तुम्हाला BTech इन कम्प्युटर सायन्सची डिग्री भेटत असते. ठीक आहे, 4 इयरचा जसा प्रोग्राम असतो, कम्प्लीट यांचा प्रोग्राम असतो बाळांनो. ठीक आहे, ही डिग्री तुम्हाला AI आणि मशीन लर्निंग मध्ये भेटते, म्हणजे कम्प्युटर सायन्स इन AI अँड मशीन लर्निंग बेसिकली. ठीक आहे, वाया मेधावी स्कूल स्किल युनिव्हर्सिटी बेस. ऍडव्हान्स करिक्युलम ते फॉलो करतात बाळांनो. ठीक आहे, दर सेमिस्टरला त्यांचा सिलेबस चेंज होत असतो. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थी खूप जास्त अपग्रेड होतील. 5000 तासाचा कोडिंग ते करून घेतात बाळांनो तुमच्याकडून 4 वर्षामध्ये. ठीक आहे, म्हणून तुमची प्लेसमेंट तिथं गॅरंटेड होऊन जाते. इंटर्नशिप बद्दल बोलायला झालं बाळांनो, फर्स्ट आणि सेकंड इयरचे स्टुडंट इंटर्नशिप काढतात आणि लास्ट इयर गुगल समर ऑफ कोड मध्ये 9 विद्यार्थी त्यांचे सिलेक्ट झाले. आउट ऑफ 200 विद्यार्थी पूर्ण वर्ल्ड मधून सिलेक्ट होतात आणि 9 त्यांचे पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे होतात बाळांनो. त्याच्यात IIT IIM चे खूपच असतात बाळांनो. ठीक आहे, पण पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे खूप जास्त विद्यार्थी होते.
9 विद्यार्थी राहणं म्हणजे 18 तुम्ही समजा 4 ते 5% विद्यार्थी पोलराइजचे होते. खूप मोठी गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी बाळांनो समर ऑफ बिटकॉइन, LFX, अटेंटिव्ह AI अशा कंपनीमध्ये अशा हॅकॅथॉन्स मध्ये पार्टिसिपेट करून बाळांनो 2 ते 6 लाखाची इंटर्नशिप पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी क्रॅक करतात बाळांनो. म्हणजे आता तुम्ही शिकताय ना, 1-2 वर्षात लगेच तुम्हाला 6 लाखाची तुम्ही इंटर्नशिप क्रॅक करणार बाळांनो, एकच वर्षात. ठीक आहे, किंवा काही महिन्यातच. आणि दुसरा महत्वाचा फीचर ना बाळांनो, हे कॉलेज बँगलोरला आहे, जिथं आजूबाजूला पूर्ण टेक्नॉलॉजी आहे बाळांनो. ठीक आहे, गुगल, कॅपजेमिनाय, ॲक्सेंचर अशा खूप साऱ्या कंपनीज तिथं आजूबाजूला आहे. म्हणजे तुमची एक बेस्ट नेटवर्किंग होऊन जाते बाळांनो. जॉबसाठी तुम्हाला खूप दूर जायची गरज नसते. हॅकॅथॉन बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, लास्ट इयर त्यांनी 5 हॅकॅथॉन अरेंज केले होते. ठीक आहे, जेमिनाय, रेप्लिट अशा कंपनी सोबत. आणि बाळांनो त्यांचं नाव एशिया बुक मध्ये सुद्धा रेकॉर्ड मेन्शन झालेलं आहे बाळांनो. एशियाज बिगेस्ट वाईब कोडिंग हॅकॅथॉन. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ ऑफलाईन पार्टिसिपेशन ही सगळ्यात मोठी ऑफलाईन पार्टिसिपेशनची हॅकॅथॉन झाली बाळांनो. एशिया बुक मध्ये त्यांचं रेकॉर्ड मध्ये नाव गेलेलं आहे. आणि बाळांनो एन्व्हायरमेंट असं आहे ना की दर वीकला तुम्हाला फाउंडर्स जे CTOs असतात कंपनीचे ते येऊन भेटतात बाळांनो, जेणेकरून ते तुम्हाला इंडस्ट्रियल नॉलेज देतात की इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला कॉलेजमध्ये माहीत पडतात. हे सगळ्या कॉलेजपेक्षा खूप डिफरंट आहे बाळांनो. गेमिंग रूम झालं, इनोव्हेशन लॅब झालं, अशा खूप प्रकारच्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात. लास्ट इयर पोलराइज मध्ये 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं बाळांनो. ठीक आहे, पण त्यांचा लिमिटेड कोटा असून फक्त 333 विद्यार्थ्यांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं लास्ट इयरला. आणि यावेळेस तो कोटा वाढून त्यांनी 400 विद्यार्थ्यांचा केलेला आहे. म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असणार, काय करायचं बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, अप्लाय करून ठेवा ना बाळांनो. ज्या ज्या कॉलेज दिसतात त्यांना सगळ्यांना अप्लाय करा बाळांनो. 100 ठिकाणी दगड मारणार, एक बेस्ट ठिकाणी दगड लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सिलेक्शन प्रोसेस खूप भारी आहे बाळांनो यांची. ठीक आहे, पॅट पोलराइज ऍडमिशन टेस्ट होते बाळांनो. ठीक आहे, ऑनलाईन टेस्ट कंडक्ट होते, त्यानंतर डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होतो बाळांनो. ठीक आहे, ऑनलाईन टेस्टमध्ये तुमचं बेसिकली मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग किंवा कोडिंग ऑप्शन असतं बाळांनो. ठीक आहे, आणि इझिली तुमचं ऍडमिशन होऊन जातं जर तुम्ही परफॉर्म व्यवस्थित केला तर. माझं एक जेन्युअन मत सांगू का बाळांनो, 100 एक्झामसाठी अप्लाय करा. सिलेक्शन होणं नाही होणं फक्त CET वरती डिपेंड नका राहू, माझं असं म्हणणं आहे. आपल्याला CETला प्रायोरिटी ठेवायचंय का? येस, ठेवायचंय, पण आपल्याला इतर एक्झाम सुद्धा देऊन ठेवायच्या आहेत ऍज अ बॅकअप म्हणून. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, नक्कीच एनरोल करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. असे व्हिडिओज मध्ये मी टाकत राहील. ठीक आहे, आणि राग नका मानू. तुम्हाला वाटत असेल की सर या व्हिडिओमध्ये आम्हाला CETची इन्फॉर्मेशन नाही भेटली, बाळांनो या सुद्धा गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे, बाय.